आणि पहिलं P1चं षटक ऋषी घेऊन येतोय। पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय शैलेश। जिथे मात्र पाहिला गेलं तर दोन्ही संघांना इम्पॉर्टंट सामना, महत्वाची मॅच, जो जिंकणार तो मात्र पुढच्या फेरीमध्ये दखल होणार। पहिला बॉल ऋषीचा शैलेश साठी। पहिलाच बॉल आला तसा पाठवला, भव्य स्वागत केलंय पहिल्या बॉल वरती शैलेश ने। आओ स्वैग से करेंगे षटकाराने स्वागत। पहिलाच बॉल वरती आक्रमण केलंय। सर बॉल द्या। चला पहिल्या बॉल वरती षटकार आलाय। षटकाराने खातं अकाउंट ओपन श्री गणेश होतोय डीके स्पोर्ट्स पाटीलवाडी अवॉर्ड संघाचा। हो इथे गती परिवर्तन, खूप चांगला बॉल बीट करून चाललाय शैलेशला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट बॉल येतोय, एकदा तू तर एकदा मी। अप्रतिम बॉल मात्र पाहायला मिळाला आज। मात्र खऱ्या अर्थाने रेकॉर्ड पाहायला मिळालेत या MH50 चषकामध्ये। हो इथे कव्हरच्या वरून, इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर, क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक, पुस्तकी फटका, बॉल सीमारेषा पार, शैलेश यांच्या बॅट मधून आलाय चौकार। टीमची धाव संख्या एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय 10। हो इथे सन्मान दिलाय, हलक्या हाताने ढकलून दिलाय। डी झोन मध्ये एक धाव। ओहो इथे आणखीन एक मोठा धमाका शैलेशच्या बॅट मधून, आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार। ऋषीवरती चढवलंय आक्रमण, ऋषीला कमबॅक करावं लागेल। राजू सर जातायत, काहीतरी कान मंत्र देतायत, हा अनुभव महत्वाचा आहे। अगदी टीम मीटिंग घेतली गेली, काहीतरी सांगितलं असेल राजू सरांनी, तुला टप्पा कसा हाताळावा लागेल, कशा पद्धतीने कमबॅक करावं लागेल या बॉल वरती। ते ऋषी मात्र करतोय का, कमबॅक होईल का या बॉल वरती। पुढचा बॉल हो इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, आलाय बॅक टू बॅक षटकार। 23 धावा। ओव्हर झाले ना।
पहिलं षटक समाप्त. 23 धावा धावफलकावरती लागतायत मराठा वॉरियर्स जुळेवाडी या संघाच्या. शैलेश मात्र रंगात आणि ढंगात येत असताना मात्र पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार त्याच्या पाठमधून मात्र पाहायला मिळालेत. 23 धावांवरती सध्याच्या घडीला खेळतोय. राजू सर आलेत आता गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम केलंय P1 चं. पहिलं षटक ऋषीने हाताळलं. P1 च्या षटकामध्ये खरपोच समाचार घेतलाय शैलेशने ऋषीचा. राजू सरांचा पहिला बॉल अधिक यांच्यासाठी. हो आखूट टप्प्याचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ये संभा रेड बॉल. फुल टॉस बॉल होता. इथे कॅच घेतली आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. अधिक यांना जास्त काही करता आलं नाहीये. अगदी गोल्डन डकचे शिकार ठरतायत. शून्यावरती मात्र परततायत. इनेट नंबर 3 मध्ये सचिन आसवले मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत मागील मॅचचा हिरो. तो इथे अलॉंग द कार्पेट अगदी ट्राय केलाय क्षेत्ररक्षक आहे. चुकी होते परंतु खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. 3 धावा प्राप्त होत आहेत या बॉल वरती. 3 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. 26. खूप चांगला बॉल टप्पा पुढे ठेवला होता. ओव्हर पिच होता. बीट करून सरळ अक्षय यांच्या हातामध्ये डॉट बॉल. राजू सरांचा पुढचा बॉल शैलेश साडी. 23 धावांवरती मात्र शैलेश खेळतोय. हो इथे फुल टॉस बॉल होता. लोअर फुल टॉस बॉल. इंद्रजित आहे दुसऱ्या धाव्यासाठी थांबवलंय. एकाच धावेवरती समाधान. दुसऱ्या षटकामध्ये राजू सरांनी कमबॅक केलाय. हो इथे मोठा प्रहार. नो लुक शॉट. सचिन यांच्या पाठमधून नो लुक शॉट पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन वरती. काय षटकार खेचलाय.
ओ आणखीन एक मोठा प्रहार, लगातारचे 2 ठोकलेत राजू यांच्या विरोधात. शॉर्ट बॉल होता, पुल केला 6 धावांसाठी, षटकार आलाय. या ओव्हर मध्ये 16 धावा आल्यात, पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या. टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त 39. अप्रतिम खेळी टीम जोयवाडी संघाकडनं दोन्ही बॅटर करत असताना. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. ब गटातली पहिली मॅच शिवगर्जना मिरासवाडी आणि त्यांच्या विरोधात केदारनाथ डफळवाडी. अनिकेतचा हा बॉल अगदी कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक हो 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 हो, व्हाट अ कॅच. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, अप्रतिम झेल. प्रवीण होते त्या ठिकाणी आणि बघा उचलून घेतलंय त्याला. अप्रतिम झेल, अविश्वसनीय झेल, अगदी एक्स्ट्रा कव्हरला. ज्याच्या बॅट मधून मात्र षटकार चौकार येत होते त्याला मात्र माघारी धाडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दीपक काटकर. अनिकेत याला मात्र विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. कुठेतरी या षटकामध्ये धावा रोखण्याचा मानस असेल. हो इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मात्र ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडली आहे. वेगाने ही धाव कंप्लीट होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत या बॉल वरती. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढली, जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. 41 रन्स, 41 धावा. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. MH50 चषक 2025 पर्व क्रमांक 5. महत्वाचा सामना, महत्वाची मॅच. जो जिंकणार तो मात्र पुढे जाणार, जो राहणार त्याचा प्रवास इथेच थांबणार. धीम्या गतीने टाकलेला चेंडू गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. बीट करून चाललाय फलंदाजाला सरळ यष्टीरक्षक राजू सरांच्या हातामध्ये. हा बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय अनिकेतच्या माध्यमातून. आणि याचसाठी मात्र ओळखला जातो हा गोलंदाज. ओ इथे ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगाने धाव कंप्लीट होते. एकच धाव, सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला 42. 42. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 42 झाल्यात. बघूया 2 बॉल वरती सिंगल डबल येते का, मोठा फटका येतोय. अनिकेतकडे अनुभव आहे. हाईटचा वापर करत असताना गोलंदाजीतून. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून इंद्रजित वेगाने येत आहेत. चुकी होते. बॅकअप देखील तेवढं चांगला पाहायला मिळतंय. फेकी केली आहे. 2 धावा आल्यात. 2 धावा प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या 44. 44. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल सोडून दिलाय. आधीच ओळखलं. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव.
शेवटचा बॉल आहे. इथे ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता. खूप चांगला स्टॉप 30 सर्कल मध्ये सिंगल आली आहे आणि इथे रन आउट. एकच धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या 45, लक्ष्य 46 धावांचा 18 चेंडू. डीके स्पोर्ट्स या संघाला माफ करा 46 झाल्यात. 47 ला टू विन असेल. 46 झाल्यात. 47 धावांची गरज. 18 चेंडू. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला मात्र बनवायचे 47 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. टॉस मध्ये मात्र जोडले जातील लव जाधव सर. चला मिरासवाडी आणि डफळवाडी, शिवगर्जना मिरासवाडी आणि केदारनाथ डफळवाडी. कॅप्टन या. थँक्यू सो मच. सचिन देसाई साहेब, आबाजी सुपोडे साहेब आणि पप्या, आपण या. आपले टॉस असते, आपल्या शुभ असते, आपण टॉस करणार आहोत. केदारनाथ डफळवाडी विपक्ष शिवगर्जना मिरासवाडी या दोन्ही टीमच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. वेलकम सचिन देसाई साहेब, रॉयल किंग संघाचे संघमालक. पीटीपीएल येते हेड अँड टेल टीम केदारनाथ डफळवाडी. कॅप्टन या. कल्पेश सकपाळ आणि देव सूर्यवंशी दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस केला जाईल. हेड आलाय. येस, अभिनंदन. देव सूर्यवंशी टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय? आमचा फिल्डिंगचा निर्णय असेल, गोलंदाजीचा. MS50 चषक 2025 हे 5वं पर्व आहे. 4 षटकांची पहिली लढत आणि काय माइंडसेट असेल 4 षटकांचे सामने खेळत असताना? 4 षटकाच्या आतमध्ये आम्ही त्यांना 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं आयोजन? हे 5वं पर्व आहे, कुट्रे पंचक्रोशीचं आयोजन, MS50 चषक 2025. आयोजन खूप छान आहे, ट्रॉफ्या पण खूप छान आहेत. थँक्यू सो मच. हे होते कर्णधार मिरासवाडी. फलंदाजी करायची आहे 24 चेंडू मध्ये. काय माइंडसेट असेल? कितपत बदल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त 40+ करण्याचा प्रयत्न करू. आजचा शनिवारचा दिवस. स्क्वॉड आहे तसं म्हटलं तर पूर्ण स्क्वॉड नाही आहे. ॲक्च्युली आम्ही 7 जणच आहे. तर आम्ही ॲक्च्युली कमिटीशी बोलून आम्ही थोडं 3 प्लेयर ॲडजस्ट करून खेळणार आहोत. हे 5वं पर्व आहे. ज्या प्रकारे कुट्रे पंचक्रोशीचं आपण आयोजन पाहतोय, या 5व्या पर्वामध्ये येऊन स्पर्धा टेपले. MS50 चषक 2025. काय सांगाल आयोजनाबद्दल आणि ज्या प्रकारचे ट्रॉफीज आहेत आणि सामनावीरासाठी करंडक ठेवलेत, क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतोय? आयोजन खूप छान आहे आणि इथे जेवढ्याही टुर्नामेंट होत्या त्या सगळं खूप चांगल्या टुर्नामेंट होतात. आणि ॲक्च्युली इथे कसं आम्ही हे म्हणते 3री या 4थी कधी टुर्नामेंट खेळतोय, पण खूप छान नियोजन असतं. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकला टीम शिवगर्जना मिरासवाडी. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती जोडले जातील आशिष सोरगे सर. टॉप 4 मध्ये दाखल होणारा कोणता संघ असेल? 47 धावांचा लक्ष्य. टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स आशिष सर. बघा आज वाढदिवस आहे पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील आयोजकांचा लाडका आवाज, ऑक्शन किंग, प्रीमियर लीग मास्टर, प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आणि आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारं व्यक्तिमत्व, आवाजाचा चढ उतार आणि शब्दांचा जादूगार म्हणून स्वतःची वेगळी ओळख. क्रिकेट सोबत दिवाळी पहाट, हिंदू नववर्ष कार्यक्रम, दहीहंडी उत्सव असे विविध कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून यशस्वी करणारं हे व्यक्तिमत्व. हिंदुत्व हीच आपली ओळख अशी ठाम विचारधारणा असणारे सर्व क्रिकेट प्रेमींचे लाडके, साताऱ्याचा कंदी पेड्यापेक्षा गोड असणारा आवाज अर्थातच किरणजी मस्कर सर यांचा आज वाढदिवस. आणि संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आपणास निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच गणराया चरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या समालोचन टीम कडनं आणि लव जाधव सरांकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या आणि त्याचबरोबर ओमसाई MTC यांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे किरणजी मस्कर सर.
ओ इथे पहिलाच बॉल फेकून दिलाय. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, षटकार. इथे व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. ओह इथे लोअर फुलटॉस बॉल, फटका फसलाय. कोणती धाव नाहीये. ओहो आणखीन एक चांगला बॉल तिथे मात्र हाताळत असताना सचिन यांच्या माध्यमातून. इथे ऑन साइडला टर्न केलाय. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणती धाव नाहीये. अगदी फलंदाजांना जकडून आखडून ठेवलंय. आतापर्यंत 3 डॉट बॉल. षटकारानंतरच हे कमबॅक सचिन यांचं मात्र पाहायला मिळतंय. अद्भुत. ऑन साइडला फेकून दिलाय. आव देखाना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव, ठोकलाय षटकार. दोन षटकार आलेत, तोडीच तोड उत्तर दिलं जाते. कोणी कोणाला कमी नाहीये. एकदा गोलंदाज तर एकदा फलंदाज. ओह शॉर्ट बॉल, त्याच्यावरती आक्रमण बघावं लागेल. हा देखील आलाय. आणखीन एक, आणखीन बडव, धुरळा उडव. अगदी मॅक्स इफिशियंट. ओहो काय फटका खेळलाय. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. आता टीमची धावसंख्या झाली आहे. पहिलं षटक इथे समाप्त झाल्यानंतर पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 19. आता 12 बॉल शिल्लक आणि 28 ची गरज. ओ इथे परफ्यूम डिलिव्हरी. अगदी आपण पाहायला गेलं तर खूप चांगला बॉल इथे हाताळलाय. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल शैलेशच्या माध्यमातून. ओहो कशाला करतोयस भूर. इंद्रजीतच्या बॅट मधून आलाय धूर, कारण बॉल गेलाय खूप 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 दूर. षटकार. ओ इथे बाटला ब्रश होऊन बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 26 या कड्यावरती. 9 चेंडू 21 ची गरज आहे.
शैलेशचं कमबॅक होणं महत्वाचं आहे या मॅच मध्ये. हो इथे पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक फटका फसलाय. ओ हो इथे कमबॅक केलंय शैलेशने. साहिल होता कमी वयाचा खेळाडू, इथे सिद्ध केलंय त्याने. कॅच पकडले आपल्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन अधिक केलेत. कौतुकाची थाप दिले. प्रत्येक खेळाडू जातोय कौतुकाची थाप देतोय, हेच महत्वाचं असतं. अगदी ज्युनियर खेळाडूला अगदी सन्मान देणं नक्कीच सिद्ध करत असताना हे भविष्य आहे जुळेवाडी संघाचं. सूरज साहिल होता त्या ठिकाणी. अप्रतिम. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋषी आलाय. ओहो इथे खूप चांगला बॉल शैलेशच्या माध्यमातून कमबॅक केलंय. ओ इथे लोअर फुल टॉस बॉल. मिड ऑन तैनात. कोणतीही धाव नाहीये. खूप चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. 2 षटक समाप्त. टीमची धाव संख्या झाली 26. आता येणारे बॉल असतील 6-21 ची गरज. 6 चेंडू 21. जो जिंकणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. जो मात्र हारणार त्याचा प्रवास इथेच थांबणार. MH50 चषकामध्ये जर पुढे जायचं असेल तर ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. 6 चेंडू 21 ची गरज. टीम मीटिंग बोलवली आहे. कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाते? 6 चेंडू महत्वाचं. जबाबदारीचं मात्र षटक हाताळण्यासाठी दीपक काटकर आलेत. अंतिमचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडला मात्र सुनील आहेत. सुनील वरती नजरा असतील. शेवटचे 6 बॉल शिल्लक. गरज आहे 21 धावांची. एका बाजूला टीम बघतोय आपण चॅम्पियन DK स्पोर्ट, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे मराठा वॉरियर्स जुळेवाडी संघ. जो जिंकणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. अंतिमचं षटक दीपक काटकर. सहा चेंडू 21 ची गरज. बॉल हवेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच ड्रॉप. कॅच झाली आहे ड्रॉप. आणि इथे फेकी पहा. जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन 1 धाव घेऊन बसलेत. 3 धावा आल्यात या बॉल वरती आणि 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं. 29. आता 5 बॉल 18 ची गरज आहे. 5 चेंडू 18 ची गरज. ओहो बघतोस काय रागानं. अरे बघतोस काय रागानं. षटकार मारलाय वाघानं. षटकार आलाय. मॅच मध्ये कमबॅक झालाय. टीमची धाव संख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली 35 या किड्यावरती. आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 4 चेंडू 12 ची गरज. 4 चेंडू 12 ची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग. कमबॅक दीपक काटकर यांचं होईल का? आता जुळेवाडीचा गोलंदाज आणि टीम म्हणत असेल फेमस आहे सातारचा कंदी पेडा आणि विकेट मिळू दे आम्हाला आता देवा. विकेट मिळवण्यासाठी सुरू असलेली ही लढत कोण कोणास कमी नाहीये. 4 बॉल 12.
4 बॉल 12 ची गरज. आखूड टप्प्याचा बॉल होता, प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. ऑन साइड ला फिरवायचा होता, बॉल तिथेच राहिलाय. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू 12 ची गरज. हो इथे मारायचा होता, कुठे बॉल गेलाय दुसरीकडे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, जागा सोडलीये आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 2 चेंडू 10 ची गरज. 1 षटकार, 1 चौकार किंवा 2 षटकार देखील चालतील. या मॅच मध्ये हिरो बनण्याची संधी आहे शैलेशला, सुनीलला आणि हिरो बनण्याची देखील संधी आहे दीपक काटकरला. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. दीपक की सुनील? ओ हो हो, फेमस आहे तांबडा पांढरा झणझणीत. फेमस आहे तांबडा पांढरा झणझणीत. आणि हा षटकार मारतोय सुनील खणखणीत. षटकार आलाय. आता 1 बॉल 4 धावांची गरज. ओहो काय मॅच रंगली आहे, काय मॅच रंगली आहे. चला बॉल द्यायचा आहे. एक बॉल 4 धावा. महत्वाचा बॉल. बघा टीम मीटिंग बोलवली आहे. महत्वाचा सामना. जो जिंकणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. अप्रतिम मॅच. रेकॉर्ड झालेत या चषकाचे. प्रेक्षकांना विनंती असेल, एकदा सामना आवडला असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 1 चेंडू 4 ची गरज. 1 चेंडू 4 धावांची गरज. MH50 चषकामध्ये पहिला संघ कोण असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. एका बाजूला DK स्पोर्ट्स पाटील आवाड, दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स जुळेवाडी. धगधग वाढली आहे प्रत्येकाची. मुकादम देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुकादम या साहेबांची देखील धगधग वाढली आहे. 1 चेंडू 4 ची गरज. एका बाजूला दीपक काटकर, दुसऱ्या बाजूला सुनील. सुनील सागावकर आणि त्यांच्या विरोधात दीपक काटकर. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 ची गरज. बॉल हवेत, बॉल हवेत. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी गोल आहे आणि सुनील सागावकरचा विषय खोल आहे. करून दाखवलं. आपला पॅटर्न लय हटके, ट्रेंडिंग मध्ये आला. ओहो, 1 साइड हिरो सुनील सागावकर या मॅच मध्ये विजय मिळवून दिलाय आपल्या संघाला. मुकादम देखील उठलेत, मैदानाच्या आतमध्ये जात आहेत आणि टीमला शुभेच्छा देत आहेत. आणि इथे विक्ट्री हो मॅच मध्ये दाखवली आहे. चॅम्पियन होते, चॅम्पियन राहिलेत या मॅच मध्ये DK स्पोर्ट्स पाटील आवाड संघ. ओहो काय मॅच राहिली. शेवटच्या बॉल पर्यंत सामना चुरशीचा राहिला. परंतु शैलेश अप्रतिम. सुनील 41 धावांची भारदार खेळी. 12 चेंडू 41 धावा. बघा खांद्यावर उचलून घेतलंय कॅप्टनने आणि हो मी आहे हे दाखवून दिलंय. अप्रतिम मॅच यार, अप्रतिम मॅच, अप्रतिम आयोजन. चला फिल्डिंग साठी जायचंय, विनंती असेल. आणि वी फॉर विक्ट्री. अप्रतिम. अभिनंदन टीम चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. ही मात्र क्षणचित्र डीपली जात आहेत आणि ज्या प्रकारे खेळ केला